जय जय रघुवीर समर्थ। श्रीमनाचे श्लोक क्रमांक 50। नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनीलेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। बघा समर्थांनी या श्लोकाचा अर्थ काय सांगितलेला आहे। थोर सत्पुरुष हा अंतकरणामध्ये कामाने भरलेल्या विकारांनी युक्ता नसतो, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे। सत्पुरुषाच्या अंतकरणात जीवनात किंवा कृतीत कोणत्याही स्वरूपाचा विकार नसतो असे नाही, कारण विकार शब्द आपण समजतो त्या अर्थी संपूर्ण वाईट नाही, ती एक नैसर्गिक क्रमाने प्राप्त होणारी अवस्था असते आणि काही वेळा काही प्रमाणात ती आवश्यक इष्ट किंवा उपयुक्त असते। बाल्य तरुण वार्धक्य हे जीवनाचे विकारच आहेत। साय तूप लोणी दही ताक यांना शास्त्रीय भाषेत दुग्ध विकृती म्हणजे दुधाचे विकार असेच म्हणतात। दागिने हा सोन्याचा विकारच आहे, तेव्हा विकार म्हटले की तो त्याज्य हे मानणे योग्य नव्हे। विकाराची त्याज्यता अनिष्टता लक्षात यावी म्हणून समर्थांनी विकाराला कामकारी असे विशेषण दिले आहे। एका प्रकारचे विकार जसे इष्ट उपयुक्त अपरिहार्य असतात तसे दुसऱ्या प्रकारचे नसतात। दूध नासणे आणि दुधाचे दही होणे याची प्रक्रिया सारखीच असते, त्यामुळे ते दोन्हीही दुधाचे विकारच आहेत। पण नासलेले दूध हे ताज्य आहे, दही आवडीने खाल्ले जाते, तसेच माणसाच्या अंतकरणातील विकाराचे आहे। स्वरूप प्रमाणात आणि देशकाल परिस्थिती याप्रमाणे हे विकार इष्ट व अनिष्ट असू शकतात। आपण ढोबळ दृष्टीने वरवर विचार करतो तेव्हा दोन्ही सारखेच दिसते, पण ते खरे नव्हे। अश्व तथा म्याच्या अध मापामुळे मृत झालेल्या उत्तरेच्या मुलाला जिवंत करताना मी असत्य बोललो नसेल, अर्धमाने वागलो नसेल, रणांगणातून पळालो नसेल, तर हा बालक जिवंत हो इत्यादी प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांनी केल्या होत्या आणि ते बालक जिवंत झाले असे वर्णन महाभारतात आहे। आता वरवरच्या अर्थाने नैतिक वर्तनाच्या या कसोट्या श्रीकृष्णाच्या चरित्राला लावण्याची सोय आहे का? द्रौणादाच्या प्रसंगी त्याने सांगितलेली युक्ती जरासंध्याच्या आक्रमणाच्या वेळी शेवटच्या वेळाला मथुरेहून केलेले पलायन 16,108 स्त्रियांचा केलेला स्वीकार इत्यादी सर्व वरवर विचार करतात त्यांच्या प्रतिज्ञेशी विसंगत आहे असे दिसते। श्रीकृष्णाच्या बाललीलात तर मी माती खाल्ली नाही असे त्याच्या खोटे बोलण्याचे प्रकार सुरदासादी संतांनी गायले आहे। यावरून हे लक्षात येईल की श्रीकृष्णाचा अवतार हा धर्मरक्षणासाठी असल्याने त्याची प्रत्येक कृती शुद्ध निस्वार्थी भावाने लोकसंग्रहासाठी लोककल्याणासाठी केलेली होती आणि त्यामुळे ती श्रेष्ठ पवित्र आदरणीय अशीच होती आणि ती तशीच मानली पाहिजे। वेश्वशिष्ट दी प्रज्ञावंत महर्षींना, ज्ञानेश्वर दी संतांना, छत्रपती शिवाजी, लोकमान्य इत्यादी राष्ट्रपुरुषांना जन्म देणाऱ्या काय हा इष्टच असतो।
नाताळाचे माथी काठी मारणाऱ्या तुकारामासारख्या भगवत भक्ताच्या अंतकरणातील क्रोध वंदनीय असतो, आवश्यक असतो. आई प्रेम भराने बालकाचे चुंबन घेते, त्यापेक्षा हित व्हावे म्हणून मुलाला चांगले वळण लावण्यासाठी संतापून थोबाडीत देते, तेव्हा तिचे वात्सल्य अधिक उत्कटतेने अनुभवायास येते. असेच जाणत्यांना वाटते. केवळ विकार आणि कामकारी विकार यातील अंतर आता लक्षात येईल. श्री गोंदवलेकर महाराज संपत्तीच्या वाटणीच्या निमित्ताने भाऊबंदाशी भांडत असत. अपशब्द उच्चारित असे वर्णन त्यांच्या चरित्रात आहे, कारण व्यवहारात ते आवश्यक होते. महाराजांचे मोठेपण असे की असले भांडण त्यांच्या डोक्यात बसले नाही, डोक्यात चढले नाही. असे कामकारी नसलेले विकार कोठे दिसले तर ते त्याचे मानण्याचे कारण नाही. कच्ची कैरी पिकून आंबा होतो हाही विकार आणि पिकलेला आंबा सडतो हाही विकार दोन्ही सारखेच त्याज्य नसतात. साय, दही, लोणी, तूप यांना दुधाचे विकार दुग्ध विकृती असे म्हणतात. त्यांचा उपयोग चांगलाच असतो. विकार जेव्हा पूर्णपणे नियंत्रित असतो, व्यक्तीच्या स्वाधीन असतो, धर्माच्या मर्यादा पाळून असतो, हेतूत शुद्ध असतो, खऱ्या अर्थाने संरक्षण, प्रगती, विकास यांना पोषक असतो, तेव्हा तो इष्ट असतो, आवश्यक असतो. थोर भगवत भक्ताचे विकार असेलच तर असे असतात ते कामकारी कधीच नसतात. ते कामुकरवी ते करीती असे कधीच नसतात. म्हणून ते धन्य होत. ही सर्व त्यांच्या अंतकरणाची प्रवृत्ती आहे. ती बाहेरून ओळखता येईलच असे नाही. सत्पुरुष बाहेरून कसा दिसेल ते सांगता येणार नाही. कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळेच पिवळे दिसते, त्याप्रमाणे धनेशनेत दारेशनेत गुंतलेल्या सामान्य माणसांना निरपेक्ष संतही विषयासक्त किंवा प्रसिद्ध लोलूप आहेत असे वाटते. अंतरंग शोधण्याची पात्रता सर्वांनाच नसते आणि संतत्व ओळखणे हा तर अंतरंगाचा विषय आहे. रत्नाचा परीक्षक विरळा, तसे संत ओळखणाराही विरळाच. समर्थांनी अंतर शब्दाचा उपयोग केला आहे. तो या दृष्टीने बाहेरून संत कदाचित विकारीही दिसेल, पण अंतरी आतून तो कामकारी नसेल, कारण तो दुसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे वस्तुत उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी असा असतो. उदासीन म्हणजे अलिप्त, तटस्थ, निर्मम, औत्सुक्य नसलेल्या. उदासीन म्हणजे माणूस घाण नव्हे, तुसडा नव्हे, गर्विष्ठ तर नव्हेच नव्हे. उदासीन म्हणजे रड्ड्या नव्हे, त्याची स्थिती सर्व प्रकारच्या त्याज्य विकारापासून, काम, क्रोधादी षड विकारापासून, माया, ममतेपासून वेगळी असते, वरची असते. विकार खाली असतात, ते जो त्यापासून वर असतो तो उदासीन विकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून ते त्याला त्याच्या स्थानापासून भ्रष्टही करू शकत नाही. तापसी म्हणजे तपस्वी, तप करणारा, तितिक्ष असणारा, कष्टाला न कंटाळणारा, शोषिक. परमार्थातील हा एक फार महत्वाचा सगुण आहे. सामान्य माणसाला काही सोसत नाही, कोणाचे बोलणे सोसवत नाही, कोणाचे वागणे सोसत नाही. उन्हाळ्यात ऊन, पावसाळ्यात पाऊस, थंडीत थंडी हे सर्व बांधते, त्यातील काही सोसत नाही. शारीरिक मानसिक पातळीवर संयमाची सवय नसते आणि त्यामुळे ते जे काही घडते ते पीडाकार ठरते, शोभ निर्माण करणारे ठरते. तापसी हे सर्व सहन करतो. क्रियाशील प्रक्रिया असे त्याच्या ठिकाणी घडत नाही, कारण त्याच्या ठिकाणी तितिक्षा असते, क्षमाशील असते, शोषिकपणा असतो आणि हे सर्व घडते ते उदासीनतेमुळे घडते. तापसी
अगतिक नसतो, दुर्बल नसतो. कित्येक वेळा माणसे प्रतिकूल परिस्थितीत गप्प बसलेली दिसतात, पण आतून वेदनेने तळमळत असतात. रागाने त्यांचा जळफळाट झालेला असतो. हे खरे तप नव्हे, तितिक्षा असावी लागते. ते खरे तप आली उर्मीस आहे. तुका म्हणे थोडे आहे, असे म्हणून तुकोबा रायांनी साधकाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. संत हा उदासीन असतो म्हणून तापसी असतो, आणि म्हणूनच ब्रह्मचारी राहतो. उदासीनता तो संतांनी सहज प्रवृत्ती आहे. तापसी ही परिस्थिती वशात अनुभवास येणारी अवस्था आहे, आणि ब्रह्मचारी हा या देहाचा आचरणामध्ये दिसून येणारा स्वाभाविक परिणाम आहे. ब्रह्मचारी शब्दाचा मूळ अर्थ ब्राह्मणेचरती, ब्राह्मणात राहणारा, ब्रह्माकरिता जागणारा, ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा आहे. यासाठी त्याला बहिर्मुखता सोडून अंतर्मुख व्हावे लागते. विषयासक्ती सोडून ध्यानमन व्हावे लागते, आणि मग त्याचा परिणाम लौकिक कार्य थारनेस ही ब्रह्मचर्य पालनात होतो. मनात उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रकारच्या वृत्तीवर आणि मग इंद्रियावरही संतांचे पूर्ण स्वामित्व असते. इंद्रिये त्यांच्या स्वाधीन असतात म्हणून त्यांना वसी म्हणतात. इंद्रिये त्यांची सेवक होतात म्हणून त्यांना गोस्वामी म्हणतात. ऋषिकेश शब्दाचा अर्थही तोच आहे. वशे ही यासेंद्रियांनी, कारण रसिक शब्दाचा अर्थ इंद्रिय असा आहे. आपण हे विशेषण परमेश्वरासाठी वापरतो. देवभक्त एकरूप होत असल्याने भक्त ही देवाप्रमाणे इंद्रियांचे स्वामी असतात. ब्रह्मचारी शब्दातील अर्थाची व्यापकता मोठी आहे. स्थूल शारीरिक क्रियेपुरता त्याचा अर्थ मर्यादित करणे हे चुकीचे आहे. तेवढाच अर्थ करून वागण्यामध्ये शारीरिक मानसिक विकृती ही निर्माण होते, आणि मग तथाकथित बुद्धिवादी ब्रह्मचर्य हे दोषास्पद ठरविण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मचारी शब्दाचा खरा अर्थ आणि त्यामागील व्यापकता लक्षात यावी म्हणून समर्थ उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी हे शब्द एकाच संदर्भात संतत्वाच्या संदर्भात एकत्र वापरतात. हे दोन्ही भाव परस्पर पूरक आणि एकमेकांना आधारभूत असे आहेत. ते तसे असतील तरच सुख, समाधान, प्रसन्नता देणारे होतात. संतांच्या ठिकाणी हे तिन्ही भाव जणू एकरूपतेने असतात, आणि म्हणून ते धन्य होते. संतांच्या ठिकाणी कामकारी विकारी नसतात, ते उदासीन असतात, तापसी असतात, ब्रह्मचारीही असतात, आणि यांचा परिणाम म्हणून ते मनामध्ये निवले असतात, शांत असतात. त्यांचे अंतःकरण प्रसन्न असते, आनंदी असते. आपण आपल्या सोयीसाठी ईश्वराच्या भक्तावर संकटे येतच नाहीत असे समजतो. काही संत वचनामुळे ईश्वर भक्तांना सर्व संकटातून तारून नेतो अशी आपली समजूत झालेली असते. मर्यादित अर्थाने तसे घडतेच, पण ते आपण समजतो तितके व तसे खरे नसते. सर्व थोर संत महंतांच्या ईश्वराशी जवळीक साधली आहे. अशा महात्म्यांच्या महापुरुष जाण म्हणून जे विख्यात आहे, अशा थोर व्यक्तीच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर असे प्रकारचे संकटे आपत्ती त्यांच्यावर कोसळली होती असेच आढळून येते. स्वतः भगवत भाव रामचंद्र, धर्मराज, युधिष्ठिर, ज्ञानेश्वर, तुकाराम, तुकोबराय, भगवत भक्त, मीरा, संत सखू, रामकृष्ण, परमहंस, रमण महर्षी या सर्व थोरांच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटे उग्र स्वरूपात आलेली होती असे दिसते. ज्या संकटांचा आघातांनी सामान्य माणूस खचून गेला असता, पार मातीला मिळाला असता, अशी संकटे या
महात्म्यांनी भोगली. व्यवहार करताना आपण ज्याला हाल अपेष्टा दुःख ताप व्याधी मानतो त्यातून हे कोणी सुटले नव्हते. संतांनी थोरवी संकटे न येण्यात नाही आपत्तीतही प्रसन्न चित राहण्यात आहे आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणातून रजोगुण आणि तमोगुण यांचे प्राबल्य पार नाहीसे झालेले असते. ही थोर मंडळी नित्य सतत्वस्था असतात आणि म्हणून त्यांचे समाधान कधी ढळत नाही, प्रसन्नता कधी मळत नाही. काम क्रोध ही रजोगुणाची अपत्ये खरी, पण ती तमाने जणू दत्तक घेतली आहेत. तमोगुणाचे कार्य काय? क्रोध या आपल्या पुतण्याच्यावर प्रेम फार आणि म्हणून त्याने आपली मोह प्रमादादी संपत्ती त्यांना देऊन टाकली आहे, असे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही केले आहे. तेव्हा तमोगुण नाहीसा झाला की कामक्रोधाचे स्वरूपही कामकारी राहत नाही. ते विकार त्याज्य या अवस्थेत नष्ट होतात आणि त्याचा परिणाम म्हणूनच उदासीनता ही लक्षणे प्रगट होतात. अंतकरण शांत प्रसन्न समाधानी राहते. सत्पुरुषाला ही स्थिती प्राप्त झालेली असते, म्हणूनच त्याला सत्पुरुष म्हणावयाचे. असा हा ईश्वर भक्त धन्य होय. जय जय रघुवीर समर्थ.